हां, योगेश देशपांडे. अ, मराठी साहित्य संमेलन हे सॅन फ्रान्सिस्कोला होतं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे बरेच सारे लोक म्हणतात की महाराष्ट्राबाहेर हे व्हायला नको आहे. तर तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राबाहेर होतं आहे याच्याबद्दल बराच वाद चाललेला आहे सगळीकडे सध्या. आणि मला वाटतं जे होतंय ते एका दृष्टीने खूप चांगलंही होतंय, कारण हे लिमिटेड होतं इतके दिवस महाराष्ट्रापुरतं. आता मराठी ही साता समुद्रा पलीकडे जाऊन मराठी माणसांनी खूप उंच उंच असे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत. आणि जेव्हा की मराठी साहित्य संमेलन हे अमेरिकेत होऊ पाहत आहे, ही माझ्या दृष्टीने खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि स्वागतार्ह गोष्ट आहे ही. जेणेकरून भारताबाहेर असलेल्या सर्व मराठी बांधवांना ह्या मराठी साहित्य संमेलनाचा पुरेपूर आस्वाद घेता येईल. तुम्ही जाणार आहात या संमेलनाला? जाऊ शकाल? मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच जाईल आणि मला जायला आवडेलही. मला पुढचा प्रश्न असा विचारायचा होता की लोकांचं म्हणणं असं आहे की उगीचच खूप सारा खर्च महाराष्ट्र सरकारने केला आहे आणि खूप सारे पैसे यामध्ये वाया जात आहेत. तेवढ्याच पैशात तेवढाच खर्च करून महाराष्ट्रात एखाद्या चांगल्या ठिकाणी जिथे सगळ्या लोकांना ती जागा सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी जर हे साहित्य संमेलन झालं असतं तर ते योग्य झालं नसतं का? असं नाही वाटत का तुम्हाला? मी तुम्हाला उलटा एक प्रश्न विचारतो की इतके वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य संमेलन होत होतं, लोक जात होते, पण ह्या वेळेस जर महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर जर एखादी गोष्ट चांगली गोष्ट होऊ पाहत आहे तर त्याला हरकत का घ्यावी? आणि हा मुख्य म्हणजे साता समुद्रापलीकडे जाऊन मराठीचा झेंडा रोवणं आणि सन्मान होणं ही गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये जर हे झालं असतं तर तिथे साधारणतः 5 किंवा 6 दिवसाच्या या संमेलनामध्ये साधारणतः 1,00,000-1.5 लाख लोक जमा झाले असते. तुम्हाला काय वाटतं, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये इतके लोक जमा होतील? सॅन फ्रान्सिस्कोमध्ये 1,00,000-1.5 लाख जरी नाही जमा झाले तरी मी म्हणतो कमीत कमी 1,500 लोक तरी जमा होतील. आणि जेव्हा पहिल्यांदा साहित्य संमेलन झालं होतं, मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेसही 1,500 लोक जमा झालेले असतील. कदाचित 20-25 वर्षानंतर 1.5 कोटी माणसं अमेरिकेत जमा होतील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की महाराष्ट्राबाहेर मराठी माणसं खूप जास्त वाढायला लागलीत आता सध्या? हो. ओके, धन्यवाद. तुमच्या वेळेसाठी आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.